आत्मामालिक संकुल कोकम ठाणे येथे संपूर्ण राज्यातील समाजाची सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर टीमसाठी राज्यस्तरीय आत्मासाई कप 2024 क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा अत्यंत थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला असून शनिवार 10 फेब्रुवारी आणि रविवार 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये या स्पर्धा संपन्न होत आहेत। या कार्यक्रमासाठी आदरणीय संत निजानंद महाराज, संत विवेकानंद महाराजांसह इतर सर्व संत मांदियाळी, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर विष्णुदासजी भंडारी व आयडीएचे ऑर्गनायझिंग चेअरमन डॉक्टर गणेश वाघ सर व इतर सर्व डॉक्टर्स, कोपरगाव शिर्डीचे सर्व पदाधिकारी डॉक्टर उपस्थित होते। यावेळी संकुलाच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचं गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी बँड ट्रूप आणि वारकरी पथकानं जल्लोषात स्वागत केलं आहे। प्रमुख पाहुणे आयडीएचे सर्व पदाधिकारी व संत मांदियाळी तसेच अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, डॉक्टर भंडारी सर यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला असून सर्व टीमचे कॅप्टन आणि आयडीएचे सर्व पदाधिकारी यांचा देखील सन्मान करण्यात आला। यावेळी महाराष्ट्रातील 20 संघांनी, त्यामध्ये पालघर, बुलढाणा, बारामती, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, आळेफाटा, जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातून डॉक्टरच्या क्रिकेट संघांनी आपला सहभाग नोंदवला। एकाच वेळी 3 ग्राउंडवर तब्बल 30 सामने शनिवारी तसेच डे नाईट स्वरूपात व रविवारी क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल मॅच खेळली जाणार आहे। या कार्यक्रमाला एक प्रकारे महासंग्रामाचं स्वरूप प्राप्त झालं आहे। आत्मासाई कप 2024चे ऑर्गनायझिंग चेअरमन डॉक्टर गणेश वाघ, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉक्टर किरण खांदे, को चेअरमन डॉक्टर गोविंद भोसले, आयडीए शिर्डी कोपरगावचे अध्यक्ष डॉक्टर निलेश गायकवाड, आयडीए शिर्डी कोपरगावचे सेक्रेटरी गौरव अग्रवाल, को सेक्रेटरी डॉक्टर किशोर नागरे आणि को सेक्रेटरी डॉक्टर वैभव पाटील आणि स्पोर्ट इंचार्ज डॉक्टर योगेश गंगाळे, अंकित कृष्णाणी, मोहित बोरा, कुणाल घायताडकर, शैलेश भंडारी, प्रसाद काळवागे, डॉक्टर कांचन कावनपुरे व सर्व आयडीए शिर्डी कोपरगाव सदस्याचे डॉक्टर ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता प्रयत्न करतात। तसेच या कार्यक्रमासाठी वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर यांच्या टीमने देखील मेहनत घेतली आहे। तसेच सर्व डॉक्टरांसाठी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करणे कामे प्रसादालयाचे व्यवस्थापक नितीन शिंदे सर आणि त्यांची टीम मेहनत घेते। आत्मामालिक क्रिकेट अकॅडमीची टीम, त्यामध्ये शिंदे सर, बोळीत सर आणि शर्मा सर आणि त्यांचे सर्व सहकारी यासाठी मेहनत घेतात। मिळाली आणि मग आम्ही असं म्हटलं की हे डॉक्टर्स अविरतपणे रुग्णांची सेवा करत असतात, पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र हे दुर्लक्ष करतात आणि म्हणून डॉक्टरांच्या आरोग्यासाठी आपण काहीतरी करायला हवं। आणि त्या माध्यमातून मग असा एक विचार पुढे आला की आपण आत्मामालिकच्या ग्राउंडवर क्रिकेटच्या माध्यमातून आपण बोलू शकतो का। तर आम्ही एक 5 वर्षापूर्वी छोट्याशा टुर्नामेंटने आत्मासाई कपची सुरुवात केली होती। मागच्या 1-2 वर्षापूर्वी आत्मासाई सीझन 2 झाला, त्यावेळी जवळपास डेंटिस्ट लोकांच्या 12 टीम्स या ठिकाणी अगदी महाराष्ट्रभरातून आल्या होत्या। या सर्व जणांचं, माझे जे टीममेट आहेत सर्व, यांचं डेडिकेशन खूप छान आहे आणि या डेडिकेशनमुळे या सर्व आम्ही जो उत्सव म्हणाला जो आहे, जो आत्मसाईचा हा उत्सवच म्हणेल, हा उत्सव आम्ही पार पाडत आहोत। आणि या उत्सवासाठी जर सहकार्य मिळत असेल तर आत्मामालिक संकुल, आत्मामालिकचे अध्यक्ष साहेब सूर्यवंशी साहेब आणि आत्मामालिक ध्यानपीठाचे सर गुरुजी, बाबाजी, विश्वात्मक आत्मा माऊली आणि सर्व संतगणांचा आम्हाला आशीर्वाद आहे। त्यांच्या शक्तीमुळेच आणि साईबाबांच्या आशीर्वादामुळेच आमचं हे कार्य पुढे चाललंय असं मी ठाम मानतो। की जेव्हा आत्मासाई कप आम्हाला घ्यायचा होता सुरुवातीला डॉक्टर किरण खांदे साहेबांनी आम्ही जेव्हा ठरवलं तेव्हा आम्हाला, कारण आमच्या ब्रँचचं नाव आयडीए शिर्डी कोपरगाव आणि कार्यक्रम करत आहोत आम्ही आत्मामालिक संकुलमध्ये, आम्ही एक द्विधावस्थेत होतो की कपचं नाव काय ठेवायचं। शेवटी मी बाबांकडे गेलो, मग माऊलींकडे गेलो, बाबांना सांगितलं की काय करूया, तर बाबांच्या मुखातून एकच वाणीतून एकच शब्द आला की आत्मसाई। त्याच वेळेस आम्ही ठरवलं की हा आत्मसाई जो टॅग आहे हा सोडायचा नाही। आणि ह्या गोष्टीला 5 वर्ष झाले असतील, पण आज मला कळतंय की बाबांचे एक शब्द, बाबांची एक वाणी किती काम करते, की त्याचं एवढं मोठं भव्य स्वरूप, राज्यस्तरीय स्वरूप आलेलं आहे। हे सर्व स्वरूप बाबांच्या एका वाणीतून आलंय। तर बाबांचे आशीर्वाद आमच्या शिर्डी कोपरगाव ब्रँचवर नेहमी असतात आणि राहतील, मला असं निश्चित वाटतंय। आणि आम्ही ज्या ह्या स्पर्धा घेतल्या सुरुवातीला तर फक्त तालुका स्तरावर होत्या, नंतर 2 वर्षापूर्वी आमचे आयडीएचे सर्व पदाधिकारी, आयडीएचे आमचे सेक्रेटरी जनरल ढोबळे सर, गुरव सर असतील, सर्व पदाधिकारी 2 वर्षापूर्वी येऊन गेली। आणि त्या पुढची स्टेप म्हणजे आज आपण ही स्पर्धा ओपन टू ऑल मेडिकोज, म्हणजे हे सर्व बाबांच्या कृपे, बाबा आणि साईबाबा हे दोन्ही बाबा, जसे किरण साहेब म्हणले की दोन्ही बाबा घडवतात, ते निश्चित आम्हाला प्रचिती येते की निश्चित दोन्ही बाबा। सिन्स सकाळपासून मी दर्शन झाले देवाचे, साईबाबांचे, नंतर मी आत्मसाई ट्रस्ट मध्ये गेलो, तिथलं हॉस्पिटल पाहिला,
द वे दे हॅव मेड इट इज रिअली ग्रेट. म्हणजे एवढं छान हॉस्पिटल आहे. आणि सूर्यवंशी साहेबांसोबत डिस्कस केलं की त्यांच्या ज्या हाऊ एवढा मोठा हॉस्पिटल कसा निर्माण झाला. तर सकाळपासून एक अर्धा तास मी हॉस्पिटल फिरलो आणि तिथली मॉडेल स्कूल बघितली. आणि इथे जे एंट्री करताना जे स्वागत करण्यात आलं ते अप्रतिम होतं. म्हणजे दॅट टूक अवे ऑल माय थिंग्स दॅट ओके आय एम ॲट राईट प्लेस ॲट राईट टाइम. व्हेरी हॅपी अबाउट इट. बोलायचं शिर्डी कोपरगाव प्रांत बोलायचं म्हटल्यावर कसं आहे, भले ही ब्रांच 5 वर्ष जुनी आहे, पण यांनी एवढं काम केलं आहे की आज स्टेटचं एक पद ऑलरेडी सरांनी घेतलंय, गणेश सरांनी. म्हणजे एवढी प्रगती कोणत्या ब्रांचची बघितली नाही मी 5 वर्षात. आणि सगळेच लोक म्हणजे राईट फ्रॉम सेक्रेटरी जनरल, प्रेसिडेंट, सेकंड प्रेसिडेंट आणि सगळेच काही लोक संघ घेऊन ही ह्या ठिकाणची ही जी शैक्षणिक संस्था आहे, आध्यात्मिक संस्था आहे, समाजाला प्रबोधन करणारी संस्था आहे, समाजांचं हित करणारी संस्था आहे. हे सगळं कार्यक्रम आमचे आदरणीय अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब हे पाहतात. ही सर्व मंडळी आणि आज ह्या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर किरणजी खांदे सर, निलेशजी गायकवाड सर, गौरवजी गायकवाड सर, गणेशजी वाघ सर, ज्यांचे मुखातून आपण अत्यंत अमृतवाणी अमृतमय शब्द आपण ऐकले, असे प्रमुख पाहुणे आणि ह्या कार्यक्रमाकरता अर्थात जी ह्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आहे, या स्पर्धेकरता आलेले महाराष्ट्रातील सर्व आदरणीय, वंदनीय, पूजनीय डॉक्टर्स, खेळाडू, आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.